नमस्कार. गुरुदेव ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मी मंगेश पाठक आपले सहर्ष स्वागत करतो. आजचा विषय आहे ज्योतिषशास्त्रातील गूढ रहस्यामध्ये भाग्यस्थानाचे 10वे स्थान, म्हणजे ते त्याचे भाग्याचे कर्मस्थान. ते आहे आपल्या कुंडलीतलं 6वं स्थान, ज्याला तुम्ही ऋण रोग रिपू हे असं म्हणून संबोधता. तर आपल्याला भाग्य कशा प्रकारे समृद्ध करायचं आहे त्यासाठी 6व्या स्थानाकडे पहा. तर प्रत्येक जातकाच्या 6व्या स्थानात सूर्य असेल तर अशा जातकांनी सामाजिक कार्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा. त्याने काय होतं, तर त्या स्थानाचा मूळ सूर्य आहे, तर तो तुम्हाला सामाजिक क्षेत्रामध्ये सेवा कार्य केल्याने खूप प्रमाणात पुढे नेतो आणि तुम्हाला सुख समृद्धी देतो. पण आपल्याला सामाजिक सेवाच करावी लागेल. सामाजिक कार्य किंवा एखादी स्वयंसेवी संस्था किंवा समाजासाठी तुम्ही एखादं हॉस्पिटल उघडणे, त्यानंतर एखादी शैक्षणिक संस्था असेल, म्हणजे ते समाजासाठी केलेलं कार्य, की अशा कार्यामधून तुम्हाला मान, सन्मान, यश, कीर्ती मिळत राहील. हेच तुमचं भाग्योदय. जर 6व्या स्थानी मंगळ असेल तर काय करावं? भाग्यस्थानाचं 10वं स्थान हे कर्मस्थान, त्या स्थानामध्ये मंगळ आहे. अशा जातकांनी जर त्या ठिकाणी 1-8 ही राशी असेल तर अवश्य अशा जातकांनी खनिज द्रव्य, धातू अशा वस्तूंचा व्यवसाय करावा. जमिनीखालील जे काही घटक आहेत अशा खनिजांचा व्यवसाय करावा. तेल आलं, पेट्रोकेमिकल, रसायन अशामध्ये उद्योग व्यवसाय करावा. किंवा डेव्हलपर, कन्स्ट्रक्शन यामध्ये शिरावं. जेणेकरून मंगळाशी निगडीत, जमिनीशी निगडीत जे काही घटक आहेत या सर्व घटकामधून तुम्हाला लाभ होईल आणि तुमचं भाग्य होईल, भाग्योन्नती होईल. जर 6व्या स्थानी बुध असेल, भाग्यस्थानाचा कर्मस्थान, या 6व्या स्थानामध्ये जर बुध असेल तर तुम्ही बौद्धिक कार्य, गणिती क्षेत्रातील कार्य असे करावे. अकाउंटन्सी आहे, जिथे सर्वात जास्त बौद्धिक क्षमता लावावी लागते. शैक्षणिक क्षेत्रातील प्राध्यापक पद आहे, रिसर्च आहे, की ज्या ठिकाणी तुमच्या बौद्धिक कार्याचा गौरव होईल, त्याला वाव मिळेल, अशा ठिकाणी आपण बौद्धिक कार्याद्वारे भाग्योन्नती करून घेऊ शकता. जर भाग्यस्थानाचा कर्मस्थानामध्ये गुरु असेल, 9 किंवा 12 ही राशी असेल तर तुम्ही ज्ञान आधारित कार्य करा. ज्योतिष आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक आहे, वेदाभ्यास आहे, अशा क्षेत्रामध्ये तुम्ही कार्य करू शकता. धार्मिक कार्य आहे, धर्मोपदेशक आहे, धार्मिक यात्रा कंपनीशी संबंधित कार्य करू शकता, एखादी धार्मिक ट्रस्ट चालवू शकता. कारण याच कार्यातून तुमचा भाग्य होणार आहे. शुक्र जर भाग्यस्थानाचा कर्म 10व्या स्थानामध्ये शुक्र असेल तर तुम्हाला एखादी कला शिकावी लागेल, की ज्या कलेमध्ये तुम्ही प्रचंड असे निष्णात व्हाल आणि त्यातूनच तुमचा भाग्योदय होईल. अशा जातकांनी अवश्य एखादी कला शिकावी. ज्यांच्या कुंडलीत 6व्या स्थानी वृषभ किंवा तूळ ही रास आलेली असेल, अशा जातकांनी एखादी कला अवश्य शिकावी, त्यातच त्यांचा भाग्योदय आहे. सौंदर्यप्रसाधन असेल, फॅशन डिझायनिंग, टेक्स्टाईल किंवा गायन, वाद्य अशा अनेक कला आहेत, की ज्या कलापैकी एक कला तुम्ही शिकून त्याच्यामध्ये आपलं करिअर करू शकता. ज्या जातकांच्या 6व्या स्थानात 10-11 ही शनीची रास असेल, अशा जातकांनी कष्ट, सामाजिक कार्यासंबंधी तसेच सेवा व्यवसाय निवडावा. मग त्या सेवा व्यवसायामध्ये एखादा स्वतःचा कारखाना जरी असेल तरी
लोकांना, कामगारांना काम देणं हा सुद्धा एक सेवाच आहे की जे तुमच्याद्वारे तुम्ही जनतेची सेवा करत आहात. अशा जातकांनी सेवा व्यवसायामधून गोरगरिबांची सेवा करावी. कारण शनी हे तिथलं प्रतीक आहे आणि शनी महाराज तुम्हाला सेवा कर्म करायला सांगतात. ज्या जातकांना 6व्या स्थानी राहू, केतू हे पापग्रह असतील तर याचा भाग्योन्नतीशी काही संबंध नाही. तरी परंतु जर 6व्या स्थानी कुंडलीमध्ये राहू असेल तर अशा जातकांनी टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये, IT क्षेत्रामध्ये करिअर करावं. कारण का राहू हा नवीन नवीन कल्पनाचा, उत्कर्षाचा प्रेरक ग्रह आहे. तो तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना देऊन, आयडियाज देऊन तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये प्रचंड असं यश मिळवून देईल. ज्या जातकांच्या लग्नकुंडलीमध्ये 6व्या स्थानी केतू असेल, रास कोणतीही असो, पण जर त्या ठिकाणी केतू असेल, अशा जातकांनी सदैव धार्मिक आणि आध्यात्मिक कार्य निवडावं. भले नोकरी व्यवसाय जरी करत असतील तरी त्याच्याशी जोड म्हणून एखादं धार्मिक कार्य करावं. या कार्यामधून तुम्हाला भाग्योन्नती होईल आणि ह्या भाग्योन्नतीद्वारे आपल्याला आपलं मानवी जीवन सुखी, संपन्न, ऐश्वर्यदायी करता येईल. धन्यवाद.